आता गुरुचित्राची शक्ती आणि ह्या जागेचा संदर्भ थोडासा सांगा. त्यावेळेस महाराज इथून गेल्यावर संगमावर स्नान करत असत व स्नान सगळ्या प्रकारच्या समस्या, सगळ्या प्रकारच्या दुःखावर गुरुचरित्र एकमेव उपाय. ज्यावेळेस मानव सगळे प्रयत्न करून टाकला, कुणीच मदत करायला तयार नाही, अशा वेळेस शेवटचा पर्याय गुरुचरित्र आहे. त्याच्या ते सेवेकर दादा खरं सांगते, इतकी छान त्यांच्याकडून माहिती ऐकायला मिळाली ना. मी खरं सांगते, तुमचा आमच्यावर विश्वास असू द्या किंवा नसू द्या, कोणावर असू द्या किंवा नसू द्या, पण हे जे दादा आहे, जे तुम्हाला समोर व्हिडिओ मध्ये दिसतीलच, त्या दादांनी खरं सांगते श्री गुरुचित्र ग्रंथ हा आपण का वाचला पाहिजे. पण भूमी आहे त्या पावन भूमीमध्ये जे गुरुचित्र ग्रंथातले 42 म्हणजे 40 अध्याय जे आहेत, 40 म्हणजे गुरुचित्र ग्रंथाचे आपल्याला माहिती की 52 अध्याय आहेत टोटल. ते 52 अध्यायापैकी 40 अध्याय जे घडलेले आहेत ते खुद्द गाणगापूर या भूमीमध्ये घडलेले आहेत. आणि होती म्हटलं आधी संगमेश्वरचं आपण दर्शन घेऊया, औदुंबर वृक्षाचं दर्शन घेऊया. तिथे आम्ही स्वतः तिथे दर्शन वगैरे घेतलं सर्व. आणि जिथे श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी तिथे तप केला होता संगमेश्वरच्या त्या ठिकाणी, तर सुद्धा आम्ही त्या दर्शन घेतलं. आणि तिथून परत येत असताना आम्ही जे दिडोबे स्वामी समर्थ केंद्र आहे, मठ आहे, त्या ठिकाणी आम्ही भेट दिली. आणि तिथे जायची खरंच इच्छा होती, कारण की ते बाहेरून इतकं सुंदर आणि भव्य होतं ना की कोणीही आजचा वेळ थोडासा मोठा असेल पण नक्कीच तो मन लावून तुम्ही ऐका, जेणेकरून तुम्हाला सुद्धा इच्छा होईल गाणगापूरला जायची आणि तिथल्या सर्व त्या गोष्टींची माहिती घेण्याची. सोबतच त्या दादांनी पितृदोष आपल्याला म्हणजे पितृदोष मधून बाहेर पडण्यासाठी काय गोष्टी केल्या पाहिजेत हे पण सांगितलेलं आहे. आणि आपला जो काही जे